नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता गुड्डू तिथे आलेला असतो. त्यावेळेस जीवा खूपच रडकुंडीला आलेला असतो. गुड्डू त्याला विचारतो, जीवा दादा काय झालं? तेव्हा जीवा म्हणतो की गुड्डू तू कुठे गेलेलास रे गुड्ड्या? का असं करतोस तू? एवढं सगळं झालं आणि नंदिनी मला ओरडत होती आणि तू इथं थांबला नाहीयेस, कुठे गेलेलास तू? असं म्हणत जीवा गुड्डूला ओरडतो. तेव्हा मात्र गुड्डू म्हणत असतो की ते मी गेलो होतो. तेव्हा जीवा म्हणतो की मला माहिती आहे तू दारू आणायला गेला असशील, पण मी दारू पिणार नाही या, बरोबर, एवढं लक्षात ठेव, असं तो सांगू लागतो. तेव्हा गुड्डू म्हणतो की नाही, मी दारू आणायला नाही गेलेलो जीवा दादा, मी ते कोलंबी आणायला गेलेलो. जीवा म्हणतो काय, कोलंबी आणायला गेलेलास? मग कशासाठी? तेव्हा जीवा त्याला विचारत आहे. तेव्हा गुड्डू सांगू लागतो की हो, आपल्याला ना कोळंबी खायची आहे ना, त्यासाठी मी कोळंबी आणायला गेलेलो. मग कोळंबी राईस बनवायचा आहे, कोळंबी करी आणि राईस. जीवाला कोळंबी आठवली की धक्का बसतो, कारण त्याला आठवतं. तेव्हा तो म्हणू लागतो की गुड्डू घे बनवायला तू कोळंबी करी बनवायला घे, बघूया काय करायचं ते. असं म्हणत जीवाने आता इकडे गुड्डूला कोळंबी करी बनवायला सांगितले. मानिनी बाप्पाच्या समोर बसलेली आहे. बाप्पाला म्हणत आहे की माझ्या पार्थला यावर्षीचा सुद्धा हा अवॉर्ड मिळू दे, कारण माझ्या पार्थने खूप कष्ट घेतलेत. माझ्या लेकराच्या आयुष्यात एवढा प्रॉब्लेम आलेला होता, या सगळ्यातून पुढे जात माझं लेकरू आज उभं राहिलेलं आहे. म्हणून ती पार्थसाठी बाप्पाकडे मागणं मागत असते. तेव्हा मात्र पार्थ इकडे ऑफिसमध्ये आलेला असतो आणि पार्थने आता व्हिडिओ कॉल केलेला आहे. मग आईला व्हिडिओ कॉल करतो. तेव्हा मानिनी म्हणते काय झालं रे, कशामुळं, कशासाठी, सांग ना मला, काय झालं हे सगळं, असं मानिनी विचारू लागते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की काय नाही झालं, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की नाही मिळाला मला अवॉर्ड हा, म्हणजे असं व्हायला नको होतं, पण जे झालं ते झालं, करणार तरी काय ना आता, कारण मला नाही माहिती की हे सगळं कशामुळे झालेलं आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे मानिनी म्हणते अरे काय बोलतेस तू, काय झालं नक्की? तेव्हा तो सांगू लागतो की नाही माहिती मला कशामुळे झालंय ते, परंतु हे सगळं जे काय आहे ना ते वेगळ्याच गोष्टीमुळे झालेलं आहे. मला नाही माहिती आई काय होणार आहे. तेव्हा आई म्हणते अरे काळजी नको करूस, सगळं व्यवस्थितच होणार आहे, तू कशाला टेन्शन घेतोयस, असं आई सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पार्थ पुन्हा हसायला लागतो. तेव्हा मानिनी म्हणते काय झालं रे, आता का हसतोयस? तेव्हा तो म्हणतो की आई मी तुझ्याशी खोटं बोललो ग, अवॉर्ड मिळाले मला. आता हा पार्थ देशमुख टॉप 20 आर्किटेक्ट मध्ये आलेला आहे. मानिनी म्हणते कसलं भारी नाही रे, मग तू का खोटं बोललास रे माझ्याशी, तुला माहिती आहे का या सगळ्यामुळं काय होऊ शकतं ते, असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा तो म्हणतो बघ अशी आज टॉप 20 आर्किटेक्टमध्ये मला हा अवॉर्ड मिळालेला आहे. तेव्हा तो म्हणतो हो ना. आई म्हणते की विक्रम असायला पाहिजे होते, त्यांनाही खूप कौतुक वाटलं असतं खरंच, म्हणजे विक्रम असते तर ते खूप खुश झाले असते ना या सगळ्या गोष्टींमुळं, असं ती सांगू लागते. तेव्हा तो म्हणतो अगं आई तुला माहिती आहे ना बाबांना असे किती अवॉर्ड मिळालेले आहेत, म्हणजे विचार कर ना, बाबांनी आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि इतके अवॉर्ड बाबांनी मिळवलेले आहेत, त्यामुळं बाबांना याचं एवढं काही वाटणार नाही ग, असं म्हटल्याबरोबर इकडे आई म्हणते असं कसं, त्यांनाही तेवढंच कौतुक वाटणार आहे. खरंच खूप खूप अभिनंदन तुझं. काव्याला थांब ही सांगते गोष्ट, असं तो म्हणत असतो. मग तो म्हणतो की आई आज आपण रात्री सेलिब्रेट करूया घरी, कारण सेलिब्रेशन म्हटलं की अंगावर काटा येतो. वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही, कारण त्या दिवशीच्या सेलिब्रेशन मध्येच ही गोष्ट घडलेली होती, त्यामुळे मात्र वाईट वाटत असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे लक्षात येतं ते म्हणजे पार्थच्या, कारण पार्थ जेव्हा टेन्शन मध्ये होता तेव्हा पार्थला सगळ्यात आधी सांगणारी व्यक्ती म्हणजे हा अवॉर्ड तुम्हालाच मिळणार आहे ही सांगणारी व्यक्ती म्हणजे काव्यानंच पार्थला सांगितलेलं. मग त्या दिवशी काव्या ही पार्थच्या रूमच्या खिडकीतून बसलेली होती आणि तिथं आल्यानंतर काव्या पार्थला म्हणालेली होती की देशमुख काय झालं, कसलं टेन्शन आहे एवढं? तेव्हा मात्र पार्थ म्हणालेलं असतो की मला मिळेल का हे अवॉर्ड, मला नाही माहिती. तेव्हा काव्या म्हणालेली असते की देशमुख आजपर्यंत तुम्ही एवढे कष्ट घेतलेले आहेत, मग का नाही मिळणार तुम्हाला हा अवॉर्ड, तुम्हालाच मिळणार आहे हा अवॉर्ड, असं काव्याने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर काव्याने हेही गोष्ट सांगितलेली होती की देशमुख तुम्ही मनापासून काम करता, मला सांगा तुम्हाला जर बोलायला सांगितलं तर तुम्ही भरभरून कोणत्या विषयावरती बोलता, तर तुमचं काम
वाळू, माती, विटा या सगळ्याबद्दल. जेव्हा तुमचा प्रोजेक्ट लॉन्च होतो आणि तुम्ही मनापासून ह्या गोष्टी करता, अगदी तुमच्या मनामध्ये हे जे काय आहे कामाबद्दलचं प्रेम हे खूप आहे, त्याच्यामुळं तुम्ही काळजीच नका करू. कारण हा जो अवॉर्ड आहे तो तुम्हालाच मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण काहीही झालं तरीही देशमुख तुम्ही कष्ट घेतलेले आहेत. आजपर्यंत जे कष्ट घेतलेले आहेत त्याचं श्रेय तुम्हाला मिळणार आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ म्हणत असतो, पण तुम्ही इथे आलात. तेव्हा काव्या म्हणते की मी तुमचा कोणताही नियम मोडलेला नाही. तुम्ही मला सांगितलेलं तुमच्या रूममध्ये यायचं नाही. मी खिडकीत बसू शकते आणि मी माझ्या बोकुड्याशी बोलू शकते. तिथे तुम्ही मला नाही म्हणू शकत की हे का केलेलं आहे, असं का केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही त्याची काळजीच नका करू, असं इकडे काव्या सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की पार्थला खूप छान वाटतं. फायनली कुठंतरी पार्थला ही गोष्ट पटलेली असते की आज काव्या जे बोलते ते खरं आहे. त्यानंतर काव्या येते आणि काव्या म्हणत असते की आई मला काय वाटतं माहिती आहे का, गाजर खूप आहेत, तर मी गाजराचा हलवा बनवायचा विचार करत होते देशमुखांसाठी. असंही आज आपल्या घरी आनंदाची बातमी मिळणार आहे ना, देशमुखांचा अवॉर्ड सेरेमनी आहे आणि त्यांना खूप आवडतो ना गाजर, तर आपण गाजर हलवा बनवूया, असं इकडे ती सांगू लागते. तेव्हा मात्र लगेचच मानिनी म्हणते, अगं ऐक, पार्थला अवॉर्ड मिळलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र खरं तर खूप मोठी गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे मानिनीने सांगितल्याबरोबर काव्याला खूप आनंद झालेला असतो. म्हणजे माझ्या बोक्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे, ह्या गोष्टीचा आनंद काव्याला झालेला आहे. त्याचवेळी रम्या खूप नटून थटून तिथं आलेली असते आणि ती म्हणत असते की मामी तुला माहिती आहे का, आपल्या पार्थला अवॉर्ड मिळाला. तेव्हा ती सांगते की हो. मग तू कुठे चाललेस? नाही मी ऑफिसमध्ये चालले ना, प्रेस कॉन्फरन्स आहे, मीडियावाले येणार आहेत, तर तिथे मी चाललेली आहे. तेव्हा मात्र ह्या दोघीजणी पाहतच राहतात. कारण या दोघींनाही माहिती असतं की काय होणार आहे, काय गोंधळ असणार आहे, हे सुद्धा माहिती असतं. आणि मग दोघीजणी तिथं असतात. तर ती सांगत असते की आज मी पार्थ सोबत लंचला पण जाईल. तेव्हा काव्या म्हणते की तुझ्याबरोबर देशमुखांनी लंचला जायची गरज काय आहे? त्यांना जायचं असेल तर ते त्यांच्या आईबरोबर जातील, तिथं सेलिब्रेट करतील, तू मध्ये पडायची काहीच गरज नाही, असं काव्याने म्हणत तिला टोमणा लगावलेला असतो. तेव्हा ती म्हणते, बघ कसं आहे माहितीये का, आज जो हा अवॉर्ड सोहळा आहे आणि हा अवॉर्ड जो आहे तो मी पार्थ सोबत असते म्हणून त्याला मिळालेला आहे, नाहीतर हे शक्यच नव्हतं. कारण पार्थला मी ज्या पद्धतीने पार्थची साथ दिलेली आहे त्याच्या कामामध्ये, त्याच्या सोबत असते म्हणून हा अवॉर्ड मिळालेला आहे. इकडे काव्याला मात्र माहिती असतं की या रम्याला बोलून काहीच उपयोग होणार नाही. कारण रम्याची लायकी काय आहे हे तर काव्याला माहितीच आहे ना. कारण रम्या किती मूर्ख आणि बावळट आहे ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या आता निघून जाते. इकडे नंदिनी ऑफिसमध्ये असते आणि नंदिनी जेव्हा तिथं असते बसलेली आनंद निवासला, तेव्हा रेखाताई तिथे येतात आणि नंदिनीला सर्व गोष्टी सांगू लागतात की अगं नंदिनी आपलं फंड संपलेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते पण आपल्या मार्चपर्यंत होतं ना, मग एवढ्या लवकर? त्या सांगू लागतात की अगं ते काका आहेत ना, त्यांना अचानक हॉस्पिटल ॲडमिट करावं लागलं, त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागलं. त्यानंतर आपल्याकडचा जो तो छोटा मुलगा माहिती आहे ना तुला, त्याला एक्झिबिशन सायन्स एक्झिबिशनमध्ये छान अवॉर्ड मिळालं, तर त्याला पुढच्या राऊंडसाठी दिल्लीला पाठवायला लागलं. मग त्याला एकट्याला तर नाही पाठवू शकत आपण, मग त्याच्याबरोबर आपल्या स्टाफमधली एक व्यक्ती, मग त्यांचा खर्च वाढला. हे सगळं नंदिनीला त्या सांगत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते हो हो बरोबर आहे, खूप चांगली गोष्ट आहे. तर नंदिनी त्यांच्यासोबत बोलत आहे. त्याचबरोबर दुसरी एक मुलगी तिथे असते आणि खरंच जेव्हा दादाचे रील जास्तच व्हायरल होते, तो आंघोळीचा पाहिला का गं? खरंच खूप छान रील होता ना. आणि नंदिनीला खरंच राग येतो. नंदिनी म्हणते काय चाललंय हे सगळं? मग सगळ्यांना तिथून जायला सांगते. तेव्हा एक मुलगी तिथं थांबते. मग नंदिनी तिला विचारू लागते का गं काय झालं? तेव्हा ती म्हणते की नंदिनी ताई, तुझा राग शांत झाल्याशिवाय मी नाही जाणार गं. मग नंदिनीला ती पाणी देते. तेव्हा नंदिनी म्हणते की हां, पण मला सांग तुझ्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? तेव्हा मात्र नंदिनीला ती सांगू लागते की हो, पण मला ना माझे आईबाबा नाही आहेत, माझे काका काकू येणार आहेत, पण माझी एकच इच्छा आहे ती म्हणजे की माझं कन्यादान माझ्या जवळच्या माणसांनी करावं, ज्यांनी माझ्यावर जीव लावलेला आहे. तर तू आणि जीवादादा
तुम्ही दोघांनी जोडीनं माझं कन्यादान करावं, असं ती सांगत असते. तेव्हा नंदिनी म्हणते की हो आणि शांत होते. इकडे आता प्रॉन्स करी बनवून झालेली आहे गुड्डूची, आणि त्यासोबतच जीवासुद्धा तिथं आहे आणि जीवाने राईस आणलेला असतो तो शारदाकडून. मग गुड्डूने प्रॉन्स करी बनवलेली आहे. जीवा आणि गुड्डू आता जेवणार असतात. गुड्डू खुश असतो आणि जीवाला माहिती आहे की प्रॉन्स करी किंवा हे काही खाल्लं तरी त्याला ॲलर्जी होते आणि त्याच्यासाठी तो जीवघेणा प्रकार असतो. पण जीवा ऐकतच नाहीये. तो म्हणतो की नाही, माझ्या प्रेमासाठी हे करावंच लागणार आहे आणि माझ्या प्रेमाचा वेडेपणा बघावाच लागेल सगळ्यांना, असं म्हणत जीवाने आता प्रॉन्स खायला सुरुवात केलेली असते. जीवा ते प्रॉन्स खात असतो आणि तेव्हा मात्र त्याला आठवत असतं की हे काय होऊ शकतं. पण तो म्हणतो की नाही, प्रेमासाठी एवढा त्रास मी सहन नाही करू शकत, असं त्याच्या डोक्यात येतं आणि तो तो घास खायला सुरुवात करतो. त्याला खरं तर भीती वाटत असते. इकडे नंदिनी म्हणत असते की नाही, बरोबर आहे तुझं, पण ठीक आहे. तेवढ्यात रेखाताई पण तिथं आलेले असतात. रेखाताई पण म्हणत असतात आणि मग पाण्याचा ग्लास खाली पडतो. ती म्हणते की अगं, ग्लास फुटला म्हणजे काहीतरी वेगळं होऊ शकतं ना. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं काही नाही गं, काय पण काय विचार करता तुम्ही, असं काही नाही होणार आहे, कारण हे सगळ्या आपल्याच स्वतःच्या कल्पना असतात. इकडे गुड्डू मात्र जीवाला म्हणत असतो, जीवा दादा काय होतंय तुम्हाला, काय होतंय तुम्हाला, त्रास होतोय का, तुम्हाला घाम येतोय, काही पटत नाहीये का, काय होते तुम्हाला, असं जेव्हा जीवा विचारतो तेव्हा मात्र इकडे जीवाला तो विचारतो गुड्डू, तेव्हा जीवा काहीच बोलत नाही. मानिनी टेन्शनमध्ये बसलेली असते. काव्या विचारते, काय झालं मानिनी काकू, मी तुम्हाला म्हटलं होतं ना. तेव्हा मानिनी म्हणते, अगं मगाशी तू ऐकलंस का, काव्या आणि वसुताईंनी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे आणि तुला माहिती आहे का, 16 तारखेचा तो कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर मीडिया आली होती आणि मीडियातल्या लोकांनी खूप वाटेल ते प्रश्न विचारले होते आणि कधीही न चिडणारा पार्थ जो आहे तो त्या दिवशी खूप भडकला होता. त्याच्या स्वतःच्या रागावरतीही त्याचा कंट्रोल नव्हता आणि आजही तेच झालं तर. तेव्हा ती म्हणते की नाही, मला भीती वाटते, मला कळत नाही आहे की काय होऊ शकतं आणि कसं होऊ शकतं. त्यामुळं ना मला असं वाटतंय की आपल्यापैकी कोणीतरी असलं पार्थला शांत करणारं तर बरं पडेल, असं मानिनीला वाटत असतं. आणि इकडे मानिनीला आठवतं की पार्थ किती हायपर झालेला होता, तेव्हा नक्की काय घडलेलं होतं हे सगळं मानिनीला आठवत असतं. तेव्हा काव्या बोक्याकडे पाहत असते. असं कोणीतरी आपल्यापैकी तिथं गेलं पाहिजे की जे पार्थला शांत करू शकेल. आता पार्थला कोण शांत करू शकतं हा मोठा प्रश्न असतो. तेव्हा मात्र इकडे काव्या पाहत असते. ऑफिसमध्ये आता सगळेजण जमलेले आहेत. तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत आणि पार्थला प्रश्न विचारत असतात की खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन, एवढा मोठा अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे, त्याचबरोबर एवढ्या मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या सगळ्यातून तुम्ही न डगमगता हे सगळं यश तुम्ही आज मिळवलेलं आहे, असं सगळेजण तिथं म्हणत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पार्थला आता तिथे प्रश्न विचारलेल्या पत्रकारांना जी खुणवणारी व्यक्ती असते ती म्हणजे वसू म्हणू लागते की पुढचा प्रश्न विचारा. आणि मग मात्र जेव्हा पुढचा प्रश्न पार्थला विचारला जातो, त्याला विचारलं जातं की तुमच्या बायकोची साथ तुम्हाला मिळालेली नाही तरीही तुम्ही एवढा मोठा अवॉर्ड जिंकलेला आहात, याचं श्रेय कोणाला द्याल. तेव्हा पार्थ सुरुवातीला सांगतो की हे जे कामाचं श्रेय आहे ते मी माझ्या आईबाबांना देतो, त्यांच्या इन्स्पिरेशनमुळंच मी इथंपर्यंत पोहोचू शकलेलो आहे, नाही तर माझ्यासाठी हे पॉसिबल नव्हतं. आणि मग त्याला प्रश्न विचारला जातो की तुमची बायको तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने वागली आहे आणि तरीही तुम्ही एवढं मोठा अवॉर्ड जिंकत आहात, एवढ्या मोठ्या गोष्टी करत आहात, मग हे सगळं तुम्हाला असं वाटत नाही आहे का, या सगळ्या गोष्टी अशा चुकीच्या पद्धतीने घडत आहेत, असं विचारलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे पार्थ चिडलेला असतो आणि तेवढ्यात रम्या तिथे येते आणि म्हणू लागते की कोण म्हटलं तुम्हाला, पार्थ देशमुखांसोबत त्यांची बायको नाही आहे, त्यांची बायको तर त्यांच्यासोबतच आहे, त्यामुळं तुम्ही कोणीही काळजी करायची अजिबात गरज नाही. पार्थ देशमुख आणि त्यांची बायको दोघंही एकत्र आहेत. इकडे जीवाचे हाल असे होत असतात की त्याला भयानक असा त्रास होत असतो. जीवघेणा प्रसंग त्याच्यावरती ओढवलेला आहे, असे हाल त्याचे चाललेले असतात. परंतु नंदिनीला गुड्डूने फोन केलेला असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते की आता हे प्रॉन्स खाऊन काहीतरी त्रास होतोय असं सांगण्याचा नाटक करायची गरज नाही, जे काय आहे ते मला माहिती आहे,
तर आता काव्या तिथं आल्यामुळं पारचं टेन्शन तर गेलेलं आहे, पण नंदिनी आता येऊन कसा जीव वाचवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.